एबीपी माझावर न्यूज बघितली. काही नेत्रहीन लोक नागपूरमध्ये सीएम साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला असं समजलं. खरं तर ही बाब अतिशय वेदनादायी आहे. मी सातत्यानं सावे साहेबांच्या संपर्कात होतो. तुमचे सचिव जे आहे दिव्यांग मंत्रालयाचे, त्यांच्याशी शिंदे साहेब पण बोलले, मी पण बोललो का जो GR काढला का जिथपर्यंत UDID कार्ड नाही तोपर्यंत त्यांना आपण पगार देऊ नये. फार चुकीचा निर्णय आहे हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. दुसरं, तात्पुरते जे दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटलं त्यांनासुद्धा मानधन बंद केलेलं आहे. ह्या दोनही गोष्टी UDID कार्ड आणि तात्पुरतं प्रमाणपत्र हे वयाच्या 30-35 वर्षापर्यंत देतं. 100% दिव्यांगत्व असते, परंतु ते स्टेप बाय स्टेप देतो. त्याच्यामुळं एकदा 40% प्रमाणपत्र अपंगत्वाचं भेटलं का तो त्या संजय गांधीचा खरं तर लाभार्थी ठरू शकतं. परंतु 2 GR काढल्यामुळं मागच्या काळात ह्या 50% दिव्यांग या मानधनापासून दूर गेलेले आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी मनावर घेऊन हे काम करावं, नाहीतर दुर्दैवानं आम्हाला 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल. याची दखल त्यांनी घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.